विस्तार दिनानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलेलो आहोत आणि उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक बंधू भगिनी आणि श्रेयस सरांच्या सौभाग्यवती सलोनी उपाध्ये मॅडम आणि आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलेलो आहोत. उपस्थित सर्वांचं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत शत्रुंजय परिवारातर्फे करतो. सर्वप्रथम आपण राष्ट्रध्वज जो आहे त्या राष्ट्रध्वजाची प्रथम पूजा करून घेणार आहोत आणि त्यानंतर राष्ट्रगीत वगैरे असं इथं करणार आहोत. ते झाल्यानंतर इन्स्टिट्यूटमध्ये खाली कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जायचं आहे. मी सरांना विनंती करतो, आजच्या प्रमुख अतिथी यांना विनंती करतो की त्यांनी या ध्वजाचं पूजन करावं. प्रथम विश्राम पोझिशन मध्ये थांबूया. परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान. हा निलेश भाई याच्यामध्ये राहिलं होतं त्यामुळे वारे आल भाई. परेड सावधान. एक साथ राष्ट्रीय ध्वज के लिए सलामी देंगे. सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. आज आपण चित्रावल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण इथं जमा झालेले आहोत. शत्रूंचे परिवार हे 97 सालापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये रुजलेला आहे
शिक्षणाबद्दल राष्ट्रप्रेमी जागृत करत आहे. विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमातून प्रोत्साहन देत आपण हे 2 राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करत असतो. करोना काळात सुद्धा इतर सगळीकडे बंद असताना सुद्धा हा अगदी 2 व्यक्तींना घेऊन आपण हा कार्यक्रम सुद्धा साजरा केलेला आहे. आपल्या देशासाठी ज्यांनी आहुती दिली त्यांना एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आपण एकत्रित आलो आहोत. मी सर्वप्रथम आपले कुटुंब प्रमुख स्वप्नील शहा सर यांचं स्वागत करते. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्ये सर जे लाभलेले आहेत, श्रेयस उपाध्ये सर लाभलेले आहेत, त्यांचेही मी स्वागत करते. आणि त्यांच्या पत्नी जे आम्हाला आताच कळलं की नववधू आहेत सलोनी उपाध्ये, त्यांचंही मी स्वागत करते. तर मी जोशी सरांना सांगते थोडक्यात त्यांची माहिती द्या. सर्वप्रथम आपल्या शत्रुंजय परिवाराचे कुटुंब प्रमुख श्री स्वप्नील शहा सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख अतिथी श्री उपाध्ये सर यांचं स्वागत करावं. आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीने पहिल्यांदा ओळख सरांचे म्हणजे अल्पपरिचय अल्प असं म्हणतोय कारण वेळेच्या बाबतीमध्ये आपण थोडस त्यांच्या अचिव्हमेंट्स भरपूर आहेत, परंतु ज्या मुख्य अचिव्हमेंट्स त्यांनी सांगितलेले आहेत त्यांचा परिचय मी करून देतोय. त्यांचं पूर्ण नाव आहे श्रेयस सचिन उपाध्ये आणि त्यांच्या सौभाग्यवती पत्नी सौ सलोनी उपाध्ये या आहेत. त्यांचं एमकॉम हे पूर्ण झालेलं आहे आणि हे खिलाडू वृत्तीचं व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून उपलब्ध झालेलं आहे. तर एअर पिस्टल हा खेळाचा प्रकार जो असतो तर त्याच्यामध्ये 10 मीटर आणि 50 मीटर अशा 2 वेगळ्या प्रकारामध्ये यांचं योगदान असतं आणि त्यांनी याच्यामध्ये खूप अचिव्हमेंट्स ह्या मिळवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ज्या एअर पिस्टलच्या प्रतियोगिता होतात तर त्याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. साऊथ हरियाणा या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. 2022 साली खेलो इंडिया या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि आता 5 फेब्रुवारी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं ऑल इंडिया स्तरावरती म्हणजे पूर्ण राष्ट्र स्तरावरती त्यांचं सिलेक्शन झालंय आणि त्यांना या ह्याच्यामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे. आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांना जे मेडल मिळालेलं आहे त्यांना जे मगाशी सांगितलं तसं राष्ट्रीय स्तरावरची जी कुरुक्षेत्र या ठिकाणी झालेली स्पर्धा होती त्या ठिकाणी मिळालेलं हे मेडल आहे. आपण सर्वजण त्याचा आनंद व्यक्त करतो, परंतु आपल्या सर्वांना एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की अशी प्रमुख अतिथी एक खिलाडू वृत्तीचं व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून उपलब्ध झालंय. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आणि खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे की असं एखादं मेडल मिळवलेलं त्यांनी असं तरी हातात धरताना सुद्धा एक अभिमान हा वाटत असतो. तर अशा या आजच्या प्रमुख अतिथींचं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत करतो आणि श्री स्वप्नील शहा सर यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत व सत्कार करावं. म्हणतात की एखाद्या आदर्श आणि सक्सेसफुल व्यक्ती पाठीमागं त्यांची सौभाग्यवती असते आणि आपल्याला ते देखील आज भाग्य आहे की यांच्या सौभाग्यवती सलोनी उपाध्ये या देखील त्यांच्या पाठीपाठी नेहमी असतात. त्यांचा पाठिंबा असतो म्हणून तर ते पुढे जाऊ शकतात आणि तसंच आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ते आज आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. याबद्दल त्यांचं देखील स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. नमस्ते सर्वांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव श्री सचिन उपाध्ये. माझा इव्हेंट 10 मीटर एअर पिस्टल अँड 50 मीटर फ्री पिस्टल म्हणजे फायर आर्म असते ओरिजिनल मध्ये. आता मी या फील्डमध्ये 3-4 वर्ष कंटिन्यू खेळत आहे. स्टार्टिंगला मी म्हणजे प्रॅक्टिस खूप केली. एक पॉईंट मध्ये नॅशनलला स्टार्टिंगला आज 4-5 वेळा मला झालं 1 पॉईंटनं 2 पॉईंटनं मेडल गेली स्टार्टिंगला. आता ही या वर्षी
जे सगळं होत आहे असं एक मोमेंट होता की आता मेडल लागते का नाही असं झालं. मग तेव्हा सगळ्यात लास्टला आता एवढ्या वर्ष प्रॅक्टिस केल्यावर आता हे रिझल्ट दिसत आहे. हे आता नॅशनल लेवलच्या ऑल इंडियाला सिलेक्शन झालंय. मागच्या वेळी पण टॉप 8 मध्ये ऑल इंडियात बसलेलो आम्ही. त्यात टॉप 8 बसल्यामुळे खेलो इंडियामध्ये तिथं पण एकच पॉईंट नावचं मेडल घेतला, 4th रँक लागलेली. त्यात पण अचिव्हमेंट भरपूर असतात. खेलो इंडियाला गव्हर्नमेंटनं आरक्षण असते आपल्याला स्पोर्ट्स मधनं 5% आपल्या गव्हर्नमेंट पोस्टसाठी. त्याचे सगळे फायदे म्हणजे अभ्यास पण तेवढंच महत्वाचा आहे, स्पोर्ट्स मध्ये पण तेवढंच असले की भारी आहे. एवढं सांगतो म्हणजे अभ्यास आणि स्पोर्ट्स दोन्ही पण बॅलन्स करून करायला काही प्रॉब्लेम नाही. भारत बदलत चाललाय. पूर्वी विकसनशील देश होता आणि आज विकसित देश आहे. या विकसित देशाचं एक असतं की सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं योगदान हे असलं पाहिजे आणि सर्व क्षेत्र पुढे आलं पाहिजे. यासाठी भारत सरकार सध्या प्रयत्न करते की खेलो इंडिया किंवा अन्य बरेच वेगवेगळ्या प्रतियोगिता असतात की ज्याच्यामधून जे खेळाडू असतात त्यांना पुढे आणणं आणि त्या क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा भारताचं नाव येणं यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आजचे प्रमुख अतिथी यांनी सांगितलं त्या पद्धतीनं या क्रीडा क्षेत्रामधून सुद्धा आरक्षण मिळतं आणि त्यांनी जे मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला की आपण अभ्यास पण करणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबरीने या क्रीडा क्षेत्रामध्ये पण असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे दोनही वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आपल्याला उपलब्ध होत असतात असं मार्गदर्शन त्यांनी केलं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वप्नील शहा सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज व्यासपीठावर उपस्थित माझा क्लासमेट आहे, बाबा माझे क्लासमेट आहेत सचिन, आणि सचिनच्या मुलग्याची अचिव्हमेंट म्हणजे माझ्यासाठी हे डबल आनंदाची गोष्ट आहे की एकतर माझा मित्र आणि मित्राचा मुलगा आणि एवढ्या यंग एजला या पद्धतीचे अचीव्ह करणारे इथे येऊन बसणं ही चेष्टा नाही. हा थोडस बोलता अजून येत नाही पण लवकरच ते सुद्धा तो करेल, कारण आता त्याने राजकारणाच्या क्षेत्रात सुद्धा प्रवेश केला आणि त्याचं बोलल्याशिवाय काय पर्याय नसतो. त्यामुळे आणि त्यांनी सांगताना सांगितलं की मला मेडल आत्ता मिळालं, कारण त्याचं असं आहे, कारण त्याचं आत्ताच लग्न झालं, ते आले आणि म्हणून ते मेडल मिळायला सुरुवात झाली, हे लक्षात घ्यायचं. मग एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात येणं त्याचं भाग्यकारक असतं, ते इथं आपल्याला उदाहरण बघायला मिळतं. त्याचबरोबर इथं उपस्थित श्रेयसचे काका निलेश उपाध्याय त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हो, आपण का म्हणतो प्रजासत्ताक दिन? आम्ही नेहमी दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न करतो, का करतो आपण प्रजासत्ताक दिन? लॉ लागू झाला, फक्त लॉचच महत्व आहे. प्रजेनी प्रजेसाठी केलेलं राज्य आहे म्हणून प्रजासत्ताक दिन. पण मग आपण आपली कर्तव्य पार पाडतो का? आता देश नुकतंच राम मंदिराचं निर्माण होऊन विकासाच्या नवीन वाटचालीकडे चाललाय. म्हणजेच राम मंदिराच्या निर्माणाने राम राज्याची संकल्पना आपण आता आणायला लागलो, जिथं जात विरोधी धर्म विरहित विकास विमुख राजकारण असलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण आता आपलं वाटचाल करत होतो. त्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय, याचा कधी विचार केलाय? 2 गोष्टी मी नेहमी सांगतो, त्या तर सांगणारच आहे, पण आम्ही पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. आम्ही भारत माता की जय म्हणायचं रस्त्यावर चुकायचं, हे कितपत योग्य आहे? सिग्नल तोट्यात धन्यता, हे कितपत योग्य आहे? प्रजेनी प्रजेसाठी जर राज्य आणलं, याचा अर्थ असा नाही की प्रजेने नियम मोडावे आणि वर रुबाब मारावा, मी किती मोठा आहे. किंवा पोलिसांनी गाडी धरली तर म्हणायचं मी कोणाचा कोण आहे तुला माहित नाही काय, हे नको आहे आपल्याला. आपल्याला
विकासाचं राजकारण जर का आणायचं असेल तर कायद्याचं पालन तुम्ही पहिल्यांदा स्वतः केलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या कर्तव्याशी अत्यंत प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपण आहोत का? विशेषतः कम्प्युटरचा कोर्स करणारे विद्यार्थी किंवा कॉलेजमध्ये असणारे विद्यार्थी प्रोजेक्ट सुद्धा दुसऱ्याचा कॉपी पेस्ट करून देतात. आणि मग आम्ही कसा समाज निर्माण करायला लागलोय? कॉपी पेस्टचा समाज निर्माण करणार आहे. बरोबर, हीच मुलं उद्या आर्किटेक्चर होणार किंवा उद्या इंजिनियर होणार किंवा डॉक्टर होणार आणि येणार काहीच नाही. मग काय होणार? आणि सर्टिफिकेट कसं पाहिजे असतं आपल्याला? पैसे दिले की सर्टिफिकेट मिळतंय का? विचारतो कधी आपण. जॉब आहे कुठेतरी, टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे, सर काय पैसे दिले तर सर्टिफिकेट अरेंज होतंय का? म्हणजे कसली भावना आहे? फक्त मला पैसे मिळाले पाहिजे, दुबाटुकीची भावना आहे. कर्तव्याशी प्रामाणिकता आहे का? तर आज तुम्ही सर्वांनी तो प्रण केला पाहिजे की मी ज्याही क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये मी माझ्या कर्तव्याशी अत्यंत प्रामाणिकपणे राहीन. आपण राहतो का? माल प्रॅक्टिसेस किती करतो आपण? शाळेच्या बाबतीत माल प्रॅक्टिस, कॉलेजच्या बाबतीत माल प्रॅक्टिस, व्यवसायाच्या बाबतीत माल प्रॅक्टिस. म्हणून तर आपल्याला बातम्या बघायला मिळतात की अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली, अमुक अमुक ठिकाणी भेसळ सापडली. फक्त मला पैसे मिळाले पाहिजे, समोरच्याचं काय का होईना. आणि याच भूमिकेमुळे आज पंजाब सारखं राज्य अत्यंत घातक परिस्थितीमध्ये येतं. काय झालं पंजाबमध्ये? पंजाबमध्ये गव्हाचं जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं, जास्तीत जास्त पैसे मिळावे यासाठी पेस्टिसाइड, केमिकल भरपूर मारले. आणि तोच गहू खाऊन आज पंजाबच्या प्रत्येक घरामध्ये एक जण कॅन्सरचा पेशंट आहे. आपण काय करतोय? आणि मग इकडे एक साईडला सेंद्रिय शेतीच्या नावाखाली सुद्धा फसवणूक सुरू आहे. खरंच सेंद्रिय शेती करतात का आपल्याला माहित नाही. सेंद्रिय शेतीचं पीक असेल तर नॉर्मल 30 रुपयाला, तर सेंद्रिय शेती म्हणून माणूस 20 रुपये जास्त देतो स्वतःच्या आरोग्याच्या काळजीसाठी. पण त्याच्यात सुद्धा बनवेगिरी आहे. माझ्याकडे एन्क्वायरीला मुलं येतात, कोर्ससाठी मुलं येतात. काय बोलतात? एन्क्वायरी करताना काय करतात? सर परीक्षा अवघड नसते ना? म्हणजे तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं नाहीये, तुम्हाला सगळं इझी पाहिजे. पण कसं होणार? आणि कशालाही सामोरं न जाता मात्र अपेक्षा काय आहे? माझा बंगला झाला पाहिजे, मला सुंदर बायको मिळाली पाहिजे, माझ्याकडे कार असली पाहिजे, मी बेकार असलो तरी चालेल. कशी मानसिकता आहे ही मानसिकता पहिल्यांदा बदलली पाहिजे. आणि प्रजासत्ताक दिन हे त्याचं निमित्त आहे, कारण तुम्ही येणारे उद्याचे भविष्य काळ. आज जर का तुम्ही या बदलाला सुरुवात केली नाही, जसं आज माझ्या पिढीने बदलाला सुरुवात केली आणि तुमच्या पिढीपर्यंत आणली, ती बदलाची सुरुवात जर का तुम्ही नाही केली तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, लक्षात ठेवा. आणि मग आपण जर का आपल्याला खरोखर असं जर का वाटत असेल की हा देश माझा आहे आणि मी या देशाचा आहे, तर देशाने तुमच्यासाठी काय केलं हे न पाहता पहिल्यांदा तुम्ही देशासाठी काय केलं याचं सुद्धा तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे. करताय का अनालिसिस? शिक्षकांनी शिकवताना त्यांचं 100 ने 200% दिलं पाहिजे, जे उतरून प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. मला अभिमान आहे की शतोंचे सर्व शिक्षक तशा पद्धतीने काम करतात. पण तुम्ही टेकन फॉर ग्रँटेड 2 दिवस क्लासला यायचं नाही, सांगायचं नाही, तिसऱ्या दिवशी आलं मॅडम मागचं शिकवा की, मॅडमला आदेश द्यायचे, सरांना आदेश द्यायचे. बरं त्यांनी सांगितलं की नाही तू लिहून घे, रिव्हिजन मध्ये घेऊ, लगेच माझ्याकडे यायचं, तक्रार करायची. पण आपण काय केलं याच्याकडे लक्ष कधी देणार? आणि जर का तुम्हाला घडायचं असेल आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की मला काही अचीव्ह करायचं आहे, इतिहासामध्ये जर का तुम्हाला तुमची ओळख निर्माण करायची असेल, छोटासा इतिहास असू दे, देशाच्या इतिहासच नव्हते, निदान कौटुंबिक, सामाजिक आणि स्थानिक स्तराच्या इतिहासात तरी तुमचं नाव निघू दे. इतिहासाचे विविध स्तर, वैश्विक इतिहास वेगळा आहे, राष्ट्रीय इतिहास वेगळा आहे, राज्य इतिहास शिकलो ना आपण. आपल्याला लहानपणी शाळेमध्ये 3री 4थीत असताना सांगली जिल्ह्याचा इतिहास पण आलेला आहे, भूगोल पण आलेला आहे. इतिहासामध्ये लक्षात ठेवा, स्थान त्यांचंच निर्माण होतं जे कर्तव्यामध्ये कसूर न करता, कर्तव्यासोबत समाजासाठी काही योगदान देतात अशा लोकांचे इतिहास नोंद घेत असतो.
श्रेयसचा इतिहास नक्की नोंद घेणार. अशा त्यांनी सांगलीचं नाव घेतलं. स्पोर्ट्समध्ये तो करतोय, स्वतः मिळवतो मेडल वगैरे, पण त्याची इच्छा आहे की सांगलीच्या मुलांना सुद्धा अशा पद्धतीने घडवावं, त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत. मुलांना कोचिंग द्यावं, मुलांना मार्गदर्शन करावं, त्यासाठी सुद्धा तो प्रयत्न करतो. म्हणजे जे आपल्याला मिळालंय ते आपल्याकडे न ठेवता ते समाजामध्ये सुद्धा देण्याची आपली प्रवृत्ती पाहिजे. राम मंदिर जे झालं हे त्याचं उत्तम उदाहरण. एकही पैसा टॅक्सपेअरचा नाही, एकही पैसा सरकारचा नाही, सर्वांनी दानातून उभं केलेलं राम मंदिर. अशा पद्धतीच्या देशासाठी विकासाच्या ज्या घटना आहेत, राम मंदिरला फक्त राम मंदिर म्हणून आपण बघून चालणार नाही. राम मंदिर तुम्ही अयोध्याच्या येणाऱ्या काळातला जर का डेव्हलपमेंट बघितला तर जसं मक्काची मशीद आहे किंवा जसं व्हॅटिकन सिटी आहे, ज्या ठिकाणी ती जे धार्मिक स्थळ ज्या पद्धतीने डेव्हलप झाली तशा पद्धतीने भारतामध्ये एक धार्मिक स्थळ आता पहिल्यांदा डेव्हलप होते. त्याच्या मागची इकॉनॉमीचा जर का विचार केला तर किती लोकांना रोजगार मिळणार आहे, किती हॉटेल निर्माण होणार आहेत, किती हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री त्याच्यामुळे डेव्हलप होणार आहे. अयोध्याच्या भविष्य काळातल्या इथून पुढे 5 वर्षानंतर जर का प्लॅन बघितला तर असं वाटतं की हे प्रत्येक शहरामध्ये अशा पद्धतीची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. रेल्वे स्टेशन आलं, विमानतळ आलं, युनिव्हर्सिटी येणार, जागेचे भाव वाढले, शेतकऱ्याला काम मिळालं, किती किती पॅरलल इकॉनॉमी. पण आपल्याला त्यातलं काही कळत नाही. आम्ही फक्त एकच मानायचं, राम मंदिरची काय गरज होती, हॉस्पिटल का नाही बांधलं, आणि हे का नाही बांधलं, ते का नाही बांधलं. हॉस्पिटल कितीही बांधा, हॉस्पिटल बांधायची वेळच काय यावी. तुम्ही स्वतः तुमच्या आरोग्याकडे लक्ष का देत नाही. रोज 10 मिनिटं स्वतःला द्या, रोज व्यायाम करा, एक्सरसाइज करा. तुम्ही करतो का. प्रजासत्ताकच्या राष्ट्रामध्ये राष्ट्रीय नागरिकांचं आरोग्य सुद्धा चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे सिंगापूर हा फार प्रगत देश आहे का नाही, पण सिंगापूरला भारताएवढं मेडिकल हब नाही आहे. कारण तिथली लोक सगळी आरोग्याकडे फार काळजीपूर्वक बघतात. प्रत्येक जण तिथं नॉर्मली एक्सरसाइज करतो. सिंगापूरमध्ये जाड माणूस बघायला मिळत नाही. संध्याकाळी 7 नंतर कोण जेवत नाही. जेवणारे असतात ते तुमच्या माझ्यासारखी खोली तिथे गेलेले रात्री जेवतात. सिंगापूरमध्ये हॉस्पिटलची संख्या अत्यंत कमी आहे. सिंगापूरमध्ये पोलीस रस्त्यावर सापडत नाही. सेम कंडिशन दुबईची आहे. आणि या देशाच्या डेव्हलपमेंटकडे बघत असताना त्याला धार्मिकतेचा चष्म्यातनं बघायचं बंद करा. आणि त्याचं उत्तम उदाहरण दुबईसारखं मुस्लिम राष्ट्र आहे. हे त्या स्वतःला मुस्लिम राष्ट्र बनवतं, परंतु करत असताना, विकास करत असताना त्या सर्व गोष्टी ज्या ज्या ग्लोबली आवश्यक आहेत त्या सगळं करून आज तिथं मोठं अक्षरधामसारखं मंदिर सुद्धा उभं राहते. तिथं त्या त्या धर्माच्या सर्व लोकांच्या संस्कृतीचा आणि त्यांच्या भक्ती भावनेचा किंवा त्यांची भक्ती साधण्याची करण्याची परवानगी सुद्धा तिथं आहे. पण इथं याच राष्ट्राला, याच राष्ट्राच्या महापुरुषासाठी मंदिर बांधण्यासाठी 500 वर्ष संघर्ष करावा लागतो. का बरं. आणि बरं त्याला धार्मिकतेनं जोडलं जातं. का बरं. जर का तुमच्या घरामध्ये कोणीतरी येऊन बसला असेल आणि त्यांनी तुमच्यावर अन्यायकारक परिस्थितीत तुमचं घर ताब्यात घेतलं असेल आणि ते मोकळं करून घेतलं, चुकलं काय. काका बरोबर मानत नाही का, जागा आपली ताब्यात घेतली म्हणून काका, मग चुकलं काय. म्हणजे मूळ आहे ते मागितलं हे चुकलं. गुलामगिरीचा इतिहास पुसला हे चुकलं. तुम्हाला माहिती अमेरिका आणि ब्रिटन मधला फरक. ब्रिटनने अमेरिकेवरती सुद्धा राज्य केलं, पण जेव्हा अमेरिका स्वतंत्र झालं त्यांनी ब्रिटनने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या त्यांनी पुसून टाकल्या आणि अमेरिकेने स्वतःचा इतिहास निर्माण केला. अगदी बसमध्ये उतरण्याच्या चढण्याच्या कन्सेप्टसह आपल्याकडे बसमध्ये दरवाजा मागच्या बाजूला असायचा. नंतर आता तो अमेरिकेमध्ये तो पुढच्या बाजूला आला. प्रत्येक गोष्टीत ड्रायव्हिंग लेफ्ट हँडला होतं, कारण ते ब्रिटिशांनी केलं. त्यांनी ड्रायव्हिंग तिकडे राईट हँडला आणलं. किती गोष्टी बदलल्या. हा गुलामगिरीचा इतिहास तुम्ही मी पुसला पाहिजे आणि हे प्रजासत्ताक दिन त्याच निमित्त आहे. कारण आपण प्रजेचं राज्य कधी आणू शकलो, आपण गुलामगिरी उखडून टाकल्यानंतर आणू शकलो. 700 वर्षाची मोगलाई आणि 150 वर्षाचं ब्रिटिश राज्य याला उलथवून टाकल्यानंतर जे मिळालं ते स्वातंत्र्य आहे, जे तुमचं आहे, ते माझं आहे, ते अबाधित राखणं, ते कायदेशीररित्या राहणं, व्यवस्थित राहणं आणि आपल्यामुळे कुठल्याही प्रजेला त्रास नव्हता, प्रजेचं कायम फायदा झाला पाहिजे, हा केंद्रबिंदू मानून तुम्ही काम केलं पाहिजे. राष्ट्र प्रथम हा केंद्रबिंदू मानून तुम्ही काम केलं पाहिजे.
माझ्या कुठल्याही कार्याने, माझ्या कुठल्याही कृतीने कोणाचं नुकसान होत नाही ना. पैसा मिळवणं सुद्धा पुण्याचं काम आहे, पण सत्कार मार्ग कुठला आहे फार महत्वाचा आहे. त्या पैशातून टॅक्स भरा, म्हणजे ती सुद्धा राष्ट्रसेवा आहे. पण तो चोरी केलेला पैसा राष्ट्रसेवा नाही आहे, घरासकट कुटुंबासकट जेलमध्ये जाणार. असं नको आपल्याला. त्यामुळे राष्ट्र प्रथम हा केंद्रबिंदू मानून तुम्ही काम करा. या प्रसंगी मी एवढ्याच आपल्याला शुभेच्छा देतो की राष्ट्र, राष्ट्र आणि राष्ट्र. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा विकास कराल त्यामध्ये सुद्धा स्वार्थ आहे. स्वतःचा विकास झाला की राष्ट्राचा विकास होतो. स्वतःच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करा, ऑटोमॅटिकली राष्ट्राचा विकास केंद्रित होतो. पण स्वतःचा विकास करत असताना मार्ग कुठला निवडताय ते फार महत्वाचं आहे. त्या मार्गावर विकास ठरणार आहे. लुटमार, चोरीमारी, सरांनी सांगितलं स्वतःचा विकास करा, सायबर क्राईम करा, तो स्वतःचा विकास नाही. स्वतःच्या कर्तृत्वाने जो विकास कराल तो राष्ट्र निर्माण करण्याची निघाला आहे. तुम्हाला शेवटला पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. श्रेयस आणि सलोनी इथं दोघेही जोडीने उपस्थित राहणार. आता तुमची अॅनिव्हर्सरी पण मला वाटतं जवळ आली असेल, तर तुमच्या अॅनिव्हर्सरीला सुद्धा मी आता काय मला तुम्ही बोलवणार नाही, मला माहित आहे, म्हणून आता शुभेच्छा देऊन टाकतो. आणि तुम्हाला भविष्य काळामध्ये सांगलीमध्ये एक मोठं नेतृत्व तुमच्या रूपी मिळो या शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला सर्वांनाही शुभेच्छा देतो. आणि मी माझ्या वाणीला इथंच विराम देतो. भारत माता की जय. धन्यवाद. राष्ट्रप्रथम आज हे मंत्र आपण सर्वजण आपल्या मनामध्ये बिंबूया आणि आपली प्रत्येक कृती ही त्यासाठी असेल अशी आपण विद्यार्थी आणि शिक्षकांतर्फे श्री स्वप्नील शहा सर आणि प्रमुख अतिथींना ग्वाही देतो. आणि या कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी स्वानंदी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. Good morning, friends. Honorable Chief Guest, Mr. Shreyas Upadhyay, Sir and Mrs. Saloni Upadhyay Madam, यांना मी त्यांचा अनुभव वेळ दिल्याबद्दल मनापूर्वक आभार मानते. रिस्पेक्टेड टीचर आपले स्वप्नील शहा सर, यांनी त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचं मनापूर्वक आभार मानते. माझे कलिग्स ज्यांनी हा कार्यक्रम होण्यासाठी खूप एफर्ट्स घेतले, त्याची तयारी केली, स्टाफ कडनं, स्टुडंट्स कडनं ते करवून घेतलं. स्पेशली रांगोळी काढल्यापासून असू दे किंवा ही जी सजावट आपण बघतोय तिथेपर्यंत असेल, ते सगळ्यांनी त्यांचं योगदान दिल्याबद्दल मी त्यांचंही खूप मनपूर्वक आभार करते. आणि तुम्ही तुमचा अनुभव वेळ देऊन इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याबद्दल तुमच्या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार करते. आणि मी हा कार्यक्रम संपवायचा जाहीर करते. मला या ठिकाणी बोलवून माझे सत्कार केल्याबद्दल स्वप्नील सरांचं आणि या अकॅडमीचं राजकारण असावं आणि आपण मतदान कुणाला करतोय ते बघितलं जावं. 1000 रुपये दिल्यावर मतदान नाही करायचं. शुभ कार्य असू दे किंवा शुभ प्रसंग असू दे, नेहमी तोंड गोड होणं हे महत्वाचं असतं. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिलेबी खाऊन आपण सर्वांनी आपलं तोंड गोड करायचं आहे. आपल्या शत्रुंजय परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना जिलेबी दिली जाणार आहे आणि त्यानंतर हा खऱ्या अर्थानं कार्यक्रम तेव्हा संपणार आहे. धन्यवाद.